नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रात्री घराबाहेर पडलेला सागर आता सकाळी घरामध्ये आलेला असतो. आता हे सावनीने पाहिलेलं असतं. सागर रूममध्ये निघून जातो, परंतु सावनी मनाशीच म्हणते, अच्छा, म्हणजे रात्री घराबाहेर पडलेला सागर आता सकाळपर्यंत घराबाहेरच होता. तर म्हणजे एवढा डिस्टन्स, सागर आणि मुक्तामध्ये एवढा जर डिस्टन्स असेल तर सावनी, अगं तुझ्यासाठी किती चांगलं आहे हे, असं म्हणत सावनी खूप खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सागर ज्यावेळी रूममध्ये जातो आणि मुक्ताला पाहतो, तेव्हा मात्र मुक्ताही सागरची वाट पाहतच तिथे झोपी गेलेली असते. सागरच्या लक्षात येतं की मुक्ता आपली वाट पाहतच झोपी गेली आहे. सागर मनाशीच म्हणतो, म्हणजेच मुक्ता रात्रभर माझीच वाट पाहत होत्या तर, आणि आता झोपी गेली आहेत. खरंच काय करावं यांच्या प्रेमाचं, माझ्यासारख्या माणसावर एवढं जीव तोडून या प्रेम का करत आहेत, मला खरंच खूप वाईट वाटत आहे. मुक्ता, मला खरंच माफ करा, असं म्हणत आता सागर फ्रेश होण्यासाठी जात असतो. परंतु त्याचवेळी मुक्ताला जाग येते. मुक्ता पाहते तर सागर घरी आलेला असतो. आता मुक्ताही सागरला विचारते, सागर, अहो तुम्ही कधी आला आहात? तर सागर मुक्ताला म्हणतो, मी आत्ताच आलो आहे. तर मुक्ताला धक्का बसतो. मुक्ताही सागरला म्हणते, म्हणजे तुम्ही रात्रभर ऑफिसमध्ये होता? तर सागर होकार देतो, परंतु नजर चुकवत असतो. आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर, मला तुमच्याशी बोलायचं आहे सागर, प्लीज थांबा ना. परंतु सागर थांबत नसतो. आता मुक्ताही सागरचा हात पकडते आणि त्याला थांबवतच म्हणते, सागर, नक्की काय झालं आहे? अहो तुमच्या नजरेमध्ये माझ्याबद्दलची काळजी दिसत आहे. तुम्हाला जर माझी एवढी काळजी वाटत आहे, मग तुम्ही नजर का चुकवत आहात? एकीकडे मला सॉरी म्हणता आणि दुसरीकडे असं का वागत आहात सागर? माझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न का करत आहात सागर? बोला ना. परंतु सागर एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. मुक्ताही सागरजवळ उत्तर मागत असते, परंतु सागर म्हणतो, मुक्ता, फ्लाईट चुकेल माझी, खूप उशीरही होत आहे आणि अजून बरीच तयारीही करायची आहे, येतो मी, असं म्हणत सागर फ्रेश होण्यासाठी निघून जातो. आता मुक्ता मात्र सागरचा विचार करत असते. सागर असा का वागत आहे या प्रश्नाचं उत्तर काही मुक्ताला सापडत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सागरची सिंगापूरला जाण्याची वेळ झालेली असते. सर्वजण घरातील एकत्र येतात. तर इंद्राताई सागरचं औक्षण करतात. इंद्राताईंचे डोळे पाणावलेले असतात. कित्येक वर्षानंतर सागर असा आपल्यापासून दूर जाणार ही कल्पनाच इंद्राताईंना सहन होत नसते. आपल्या मुलांना निरोप देणं हे इंद्राताईंना खूप कठीण होत असतं. इंद्राताई खूप रडत असतात. औक्षण करून झाल्यानंतर इंद्राताई सागरला म्हणतात, तू ज्या कामासाठी घराबाहेर पडत आहेस त्या कामामध्ये तुला यश मिळवून देत, तुझी भरभराट होऊ देत. परंतु सागर, यामध्ये स्वतःची काळजी घ्यायला विसरू नकोस. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस. इथे असताना तुला काय हवं काय नको, तुझ्यासाठी हव्या नसणाऱ्या प्रत्येक गोष्टी करण्यासाठी तुझी बायको होती. परंतु तिथे जेवण द्यायला किंवा तुला हवा असणारा पदार्थ बनवून द्यायला तुझी तिथे बायको नसणार. आता मात्र सागरलाही खूप वाईट वाटतं. सागरचेही डोळे पाणवतात. सागर मुक्ताकडे पाहतो तर इंद्राताई म्हणतात, सागर, स्वतःची काळजी घे, वेळेवर जेवण कर, उपाशी राहू नकोस. सागर म्हणतो, हो, माझी काळजी करू नकोस, आणि हो, तू एवढी का रडतेस, मी कायमस्वरूपी थोडाच जात आहे, असं म्हणत आता सागर इंद्राताईंना मिठी मारतो. त्याचेही अश्रू अनावर होतात. तर स्वाती इंद्राताईंना थांबवते आणि म्हणते, मम्मी, अगं तू जर अशीच रडत राहिलीस तर भाईचा पाय कसा निघेल घरातून? तू नको काळजी करूस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, आणि भाई लवकरच परत येणार आहे. परंतु स्वातीलाही अश्रू अनावर होतात. स्वाती स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इंद्राताईंना सावरत असते. परंतु सागरला स्वातीचीही खूप काळजी वाटत असते. आता सागर स्वातीला म्हणतो, तुझी आणि जुईची काळजी घे, आणि हो, जुईला म्हणावं, मामा सिंगापूरवरून भरपूर सारी खेळणी पाठवणार आहे तुझ्यासाठी, आणि मी लवकरच येणार आहे. तर त्यानंतर आता सागर कोमलकडे येतो आणि कोमलला म्हणतो, नीट अभ्यास करायचा. आता कोमलचेही अश्रू अनावर होतात. एक बहीण म्हणून तिलाही सागरचं दूर जाणं सहन होत नसतं. तीही सागरला बिलगते आणि रडू लागते. तर त्यानंतर आता सागर लकीला सावरतो. लकीला म्हणतो, आता रडायचं नाही, कारण आता या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. मी नसताना हे घर तुला सांभाळायचं आहे, आणि हो, हे घर अगदी नीट सांभाळायचं. आता कोणताही घोळ करू नकोस, कारण तू केलेले घोळ निस्तारायला मी इथे नसणार. आता मात्र लकीला खूप वाईट वाटतं. लकीही सागरला मिठी मारतो.
सागर म्हणतो काळजी घे, स्वतःची आणि इतरांचीही. तर त्यानंतर आता सावनीशी काहीही न बोलता सागर मुक्ताकडे येतो. मुक्ता आणि सागर फक्त नजरेनेच एकमेकांकडे पाहत असतात. नजरेतच त्या एकमेकांशी बोलत असतात. परंतु सागर आपली नजर बाजूला करत मुक्ताला म्हणतो, तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. तुम्ही तर सगळं काही नीट सांभाळणार आहात. तरीसुद्धा इतरांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची अगदी नीट काळजी घ्या. मी लवकरच येतो मी, असं म्हणत सागर निघत असतो. परंतु त्याचवेळी मुक्ता म्हणते, 1 मिनिट, 1च मिनिट, आले मी, असं म्हणत मुक्ता ही धावत पडत रूममध्ये निघून जाते. आता मुक्ता नक्की कशासाठी गेली कोणालाच माहीत नसतं. तर इंद्राताई म्हणतात, अशी काही मुक्ता इतका वेळ झाला इथेच उभी होती, तेव्हाच काय ते घेऊन यायचं होतं आणि आत्ता अशी गेली आहे. आता सागर मनाशीच विचार करत म्हणतो, मुक्ता इथे असताना माझा पाय काही हलणार नाही, त्यापेक्षा मला मुक्ता नसतानाच घराबाहेर पडावं लागेल, असा विचार करत आता सागर इंद्राताईने म्हणतो, मम्मी चल मी निघतो, कारण माझी फ्लाईट मिस होईल. तर इंद्राताई म्हणतात, अरे पण मुक्ता. सागर म्हणतो, हो त्यांना यायला उशीर होईल, परंतु कसं आहे ना, माझी जर फ्लाईट मिस झाली तर, असं म्हणत आता सागर इंद्राताईंचे आशीर्वाद घेतो आणि घराबाहेर पडतो. तर आता सावनी सागरला आवाज देत म्हणते, सागर ऑल द बेस्ट. परंतु सागर सावनीशी काही न बोलता लक्कीला घेऊन घराबाहेर पडतो. आता लक्की आणि सागर एअरपोर्टला निघालेले असतात. दुसरीकडे सागरसाठी गिफ्ट घेऊन मुक्ता धावतच आलेली असते. परंतु सागर मात्र तोपर्यंत निघून गेलेला असतो. आता मुक्ता विचारते, सागर. तर स्वाती मुक्ताला म्हणते, मुक्ता अगं तुला आताच गिफ्ट आणायला जायचं होतं का? भाई निघूनही गेला. आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटतं. तर इंद्राताई म्हणतात, सागर अजून इथून सिंगापूरला पोचला नाही तरीसुद्धा घर अगदी मोकळं मोकळं वाटत आहे, असं म्हणत इंद्राताई खूप रडत असतात. मुक्तालाही खूप वाईट वाटतं. मुक्ताची नजर सागरला शोधत असते. परंतु सागर तोपर्यंत निघून गेलेला असतो. मुक्ता मनाशीच म्हणते, असं कसं शक्य आहे? सागर मला भेटल्याशिवाय जाऊच शकत नाहीत. सागर असे अचानक कसे काय निघून गेले असतील? आता मुक्ताला सागरची खूप काळजी वाटत असते. मुक्ता म्हणते, नाही असं शक्यच नाही, सागर मला भेटल्याशिवाय जाऊच शकत नाही. परंतु मुक्ताची ती अवस्था पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता सावनी मनाशीच म्हणते, सागर तर निघून गेला, परंतु मुक्ता आता आयुष्यभर फक्त तुला सागरची वाटच पाहावी लागणार. बिचारी मुक्ता आता सागरची आयुष्यभर वाट पाहण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही, असं म्हणत सावनी तिच्या हातामध्ये असणाऱ्या लॉकरच्या चाव्या पाहते आणि म्हणू लागते, मुक्ता अगं तू गरीब झाली आहेस, गरीब, इमोशनली गरीब, आणि मी श्रीमंत झाली आहे. कसं आहे ना, सागर जाता जाता तुझ्यासाठी विरह ठेवून गेला आणि माझ्यासाठी पैसा, असं म्हणत सावनी खूप खुश होते. कारण सावनीच्या हाती आता सागरच्या तिजोरीच्या चाव्या लागलेल्या असतात. तर आता सावनी आपल्या फ्रेंडला फोन करते आणि म्हणू लागते, मी पैशांची मदत मागितली होती, परंतु आता मला पैशांची गरज नाही, कारण माझ्या हाती आता खूप पैसा आहे. तर आता सावनीची फ्रेंड सावनीला विचारते, सावनी अगं तुला लॉटरी लागली का? तर सावनी म्हणते, असंच समज की मला लॉटरी लागली. हो, तुझ्याजवळ नेकलेसचे पैसे द्यायचे आहेत ना, मग उद्या तुला मी 10 लाख रुपये देणार आहे. आता सावनीची मैत्रीण म्हणते, ओके ठीक आहे, डन, मग आपण उद्याच भेटू, असं म्हणत आता सावनीची फ्रेंड फोन ठेवते. तर इकडे सावनी मात्र खूप खुश असते. सावनी म्हणू लागते, सागर जाता जाता मुक्तासाठी खूप सारे पैसे ठेवून गेला आहे, परंतु त्या पैशाबद्दल मुक्ताला तर काहीच माहीत नाही. म्हणजे जे कोणालाच माहीत नाही, जे कोणाचंच नाही, ते फक्त सावनीचं, असं म्हणत सावनी आता ते पैसे स्वतःला घ्यायचं ठरवते आणि म्हणते, आता फक्त एकच गोष्ट, काही करून ते पैसे लवकरात लवकर ताब्यात घ्यायला हवेत. असा विचार करत आता ते पैसे ताब्यात कसे घ्यायचे हा विचार सावनीच्या मनात चालू असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही किचनमध्ये वावरत असते, परंतु मुक्ताचं लक्ष मात्र कुठेच लागत नसतो. सतत मुक्ताला सागरची आठवण येत असते. सागरच्या आठवणीमध्ये मुक्ता स्वतःलाही विसरून गेलेली असते. सागरला जाऊन 1 दिवसही झालेला नसतो. तर मुक्ताची ही अवस्था पाहून स्वातीला खूप वाईट वाटतं. तर इंद्राताई स्वातीला म्हणतात, अगं स्वाती, शेवंता भेटली होती, अगं तिने तर आज मांदेली घेतली होती आणि मला कशी म्हणते की तुझ्या सागरासाठीही मांदेली घे, त्याला तळलेली मांदेली आवडते ना. परंतु आज आपला सागरच कुठे आहे, पण सागराच्या वेळी येईल ना, त्यावेळी त्याला हवं ते सगळं काही करून घालणार आहे. तर स्वाती म्हणते, मम्मी अगं भाईला जाऊन अजून अर्धा दिवसही नाही झाला आणि तू त्याच्या येण्याची तयारी करायला लागलीस,
आता त्याचवेळी तिथे मिहीर येतो आणि म्हणतो कसलीच आणि कोणालाही तयारी करायची काहीच गरज नाही. आता मात्र सर्वांना धक्काच बसतो. तर मिहीर म्हणतो दादू 6 महिन्यासाठी नाही तर कायमचं हे शहर सोडून सिंगापूरला निघून गेला आहे. आता मात्र घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. मुक्ताला तर खूप मोठा धक्का बसतो. मुक्ता ही धावतच मिहीरकडे येते आणि विचारते मिहीर, अरे तू हे काय बोलतोयस, तुझं डोकं फिरलंय का? तर स्वाती म्हणते हो ना, आणि असं का करेल दादूस, त्याने तर कोणाला काहीही सांगितलं नाहीये आणि एवढा मोठा डिसिजन तो एकटा कसा काय घेऊ शकतो? तर मिहीर म्हणतो ते मला काहीच माहीत नाही, परंतु दादूसने हा डिसिजन घेतला त्याबद्दल त्याने मलाही काही सांगितलं नव्हतं. परंतु ज्यावेळी मी त्याचं ड्रॉवर चेक केलं त्यावेळी मला काही डॉक्युमेंट सापडले आणि म्हणूनच मी अकाउंट डिपार्टमेंट्सला विचारलं. तर तेव्हा मला समजलं की सागर 6 महिन्याकरिता नाही किंवा एका आठवड्याकरिता नाही तर कायमस्वरूपीच सिंगापूरला निघून गेला आहे. मुक्ता म्हणते असं कसं शक्य आहे? सागर तर मला म्हणाले आहेत की जेव्हा जेव्हा त्यांना सुट्टी भेटेल तेव्हा तेव्हा सागर इथे येणार आहेत. तर मिहीर म्हणतो वहिनी नाही, दादू सुट्टीतच काय तर 6 महिन्यानंतर काय कधीच इथे येऊ शकत नाही, कारण दादूस कायमस्वरूपी सिंगापूरला गेला आहे. लकी म्हणतो हे कसं शक्य आहे? जर दादूसने एवढा मोठा निर्णय घ्यायचा असता तर आमच्याशी कोणाशी तरी तो नक्कीच बोलला असता, वहिनीला तरी त्याने सांगितलं असतं. त्याने तर घरी कोणाला काहीच सांगितलं नाही. इंद्राताई म्हणतात मिहीर अरे तुझं डोकं फिरलंय का? आणि त्याचं डोकं फिरलंय की त्याने असा निर्णय घेतला? मिहीर अरे तू काय बोलतोयस, मला तरी या गोष्टीवर विश्वास नाही. आता मात्र मिहीर म्हणतो तुम्हा सगळ्यांना विश्वास ठेवावाच लागेल कारण ही गोष्ट खरी आहे. तर त्यानंतर मिहीर आता मुक्ताच्या हातामध्ये डॉक्युमेंट देतो आणि म्हणू लागतो वहिनी हे काही डॉक्युमेंट्स आहेत. दादूस मला म्हणाला होता की मी इथून निघून गेल्यानंतर हे डॉक्युमेंट तुझ्या हाती द्यावेत. तर मुक्ता विचारते कसले आहेत डॉक्युमेंट, परंतु मिहीर काहीच बोलत नाही. तर आता मुक्ता ज्यावेळी ते डॉक्युमेंट्स पाहते तर ते डॉक्युमेंट्स म्हणजे दुसरे तिसरं काही नसून सागर आणि मुक्ताचे डिवोर्स पेपर असतात. आता डिवोर्स पेपर पाहताच मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता तिथेच कोसळते. इंद्राताई स्वाती मुक्ताला सावरतात, तिला बसण्यासाठी खुर्ची देतात. मुक्ताची ती अवस्था कोणालाही पाहवत नसते. तर आता इंद्राताई मिहीरला विचारतात मिहीर हे नक्की काय आहे, कशाचे पेपर आहेत? मिहीर मात्र काहीच बोलत नाही. तर मुक्ता म्हणते घटस्फोट. आता मात्र घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते, परंतु सावनीला मात्र आनंदाचा झटका बसलेला असतो. सावनी खूप खुश होते आणि म्हणते स्वाहा, मुक्ता तुझ्या आणि सागरच्या संसाराचा अखेर माझ्या या अग्निकुंडामध्ये स्वाहा झाला आहे. आता हे संपूर्ण राज्य माझ्या ताब्यात, असं म्हणत सावनी खूप खुश होते. तर इंद्राताई म्हणतात हे काय बोलतेस मुक्ता? मुक्ता म्हणते की हो, घटस्फोट पेपरच आहेत हे. तर इंद्राताई म्हणतात अरे असाच निर्णय सागरने का घेतलाय मिहीर? तर मिहीर म्हणतो मला काहीच माहीत नाही. तर इंद्राताई मिहीरला म्हणतात अरे मिहीर तुझ्या दादूचं सागराचं डोकं फिरलंय का? त्याला माहीत नाहीये का मुक्ताचं त्याच्यावर किती प्रेम आहे? मुक्ता सागरवर जीवापाड प्रेम करते आणि सागराचंही मुक्तावर प्रेम आहे. आम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. मग आज सागरने असा निर्णय का घेतला आहे? तो मुक्ताला सोडून का जात आहे? तर मिहीर म्हणतो मला खरंच काहीच माहीत नाही. या क्षणी मी कोणत्याही प्रश्नाची उत्तरं नाही देऊ शकत. मला फक्त एवढंच माहीत आहे दादूस मला जाता जाता एवढंच म्हणाला माझा केबिन यापुढे वापरण्यासाठी तू घे. बाकी दादूस मला काहीच बोलला नाही. मी दादूसला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु दादूसने माझ्या एकाही प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत. मलाही तेच वाटत आहे की दादूसचं डोकं खरंच फिरलं आहे. नक्की तो असा का वागत आहे मला काहीच कळत नाही. तर स्वाती विचारते नक्की काय झालंय भाईला? त्याच्यावर कोणाचं प्रेशर वगैरे आहे का, की कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन तो असा वागत आहे? मिहीर म्हणतो मला खरंच काही माहीत नाही. तर आता मुक्ताची ती अवस्था पाहून सर्वांना खूप वाईट वाटतं. तर मिहीर विचारतो वहिनी अगं नक्की काय झालंय हे? तुझ्यामध्ये आणि दादूसमध्ये काही भांडण झालं होतं का, की ज्यामुळे दादूसने हा निर्णय घेतला आहे? नक्की काय घडलं होतं की ज्यामुळे दादूसला हा निर्णय घ्यावा लागला आहे आणि दादूस तुझ्यापासून दूर निघून गेला? मुक्ता मात्र काहीच बोलत नसते, कारण सागर आपल्याला सोडून जाणं, सागरने आपल्याला डिवोर्स देणं ही कल्पनाच मुक्ताला सहन होत नसते. तिला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. मुक्ताच्या डोळ्यातून फक्त अश्रू ओघाळत असतात. तिच्या ओठावर मात्र बोलण्यासाठी शब्दच नसतात, कारण आपल्या आयुष्यातून सागर आपल्याला असं अचानक सोडून कुठेतरी दूर निघून जाईल आणि आपल्याला परत भेटणारच नाही हीच कल्पना मुक्ताला सहन होत नसते. तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता मिहीर पुन्हा एकदा मुक्ताला विचारतो वहिनी नक्की असं काय घडलं होतं की ज्यामुळे दादूस तुला सोडून निघून गेला आहे? वहिनी बोल ना. परंतु मुक्ता काहीच बोलत नाही. परंतु सावनी मात्र मध्ये बोलत म्हणते कदाचित सागरला आता मुक्तासोबत राहायचं नसेल, कदाचित सागरला आता मुक्तासोबत संसार करायचा नसेल आणि म्हणूनच
कदाचित सागर इथून कायमचा निघून गेला असावा. आता मात्र इंद्राताईंना खूप राग येतो. इंद्राताई सावनीच्या अंगावर धावून येतात, परंतु स्वाती, कोमल आणि लकी सर्वजण इंद्राताईंना थांबवतात. इंद्राताई म्हणतात, हिला तर आता मी सोडणारच नाही. स्वाती म्हणते, मम्मी अगं तू शांत हो, अगं मुक्ताची अवस्था बघ ना, आता तिला सावरणं खूप महत्त्वाचं आहे. तर इंद्राताई म्हणतात, मुक्ता आता काय करायचंय बोल ना, सागरा तर आपल्याला सोडून निघून गेला आहे. मुक्ता म्हणते, काय करायचंय म्हणजे त्यांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर मला दिलं आहे, परंतु माझ्या प्रश्नाची उत्तरं नाही मिळालीत. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. जोपर्यंत सागर माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत तोपर्यंत मी त्यांचं विमान उडवू देणार नाही. आता मुक्ता रागानेच मिहीरला विचारते, मिहीर मला आता खरं खरं सांग, सागरची फ्लाईट कधीची आहे? तर मिहीर म्हणतो, त्याची फ्लाईट. मुक्ता म्हणते, मिहीर मी तुला सरळ विचारलं आहे आणि करेक्ट टाईम विचारला आहे की सागरची फ्लाईट कधी आहे. आता मिहीर म्हणतो, ती फ्लाईट तशी मध्यरात्रीचीच आहे. मुक्ता म्हणते, हो का, फ्लाईट मध्यरात्रीची आहे, मग सकाळीच कोणी बॅगा घेऊन जातं का? तर मिहीर म्हणतो, वहिनी अगं त्या मीटिंग्स वगैरे. मुक्ता म्हणते, बस मिहीर, आता तूही खोटं बोलू नकोस. असं म्हणत आता मुक्ता घराबाहेर पडत असते. इंद्राताई आवाज देत मुक्ताला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु आता मुक्ता कोणाचं काही ऐकून न घेता सागरला भेटण्यासाठी निघालेली असते. मिहीर म्हणतो, वहिनी अगं थांब, मी येतो तुझ्यासोबत. मुक्ता म्हणते, नाही आता कोणीच येणार नाहीये. मुक्ता ही मिहीरला डिवोर्स पेपर दाखवत म्हणते, सागरला काय म्हणायचं आहे, सागरला काय सांगायचं आहे ते सगळं काही मला कळालं आहे, परंतु अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत आणि ती उत्तरं मीच शोधणार आहे. असं म्हणत आता मुक्ताही सागरला भेटण्यासाठी निघालेली असते. तर इकडे इंद्राताईंची अवस्था मात्र खूप वाईट झालेली असते. सागरचं असं अचानक सोडून जाणं आणि मुक्ताची ती अवस्था यामुळे इंद्राताई कोसळून गेलेल्या असतात. आता स्वाती, कोमल, लकी सर्वजण इंद्राताईंना सावरत असतात. मात्र सावनी या सगळ्याची मजा घेत असते, कारण सगळं काही आपल्या मनासारखं होत आहे याचा आनंद सावनीला झालेला असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर एअरपोर्टला न जाता एका ठिकाणी येऊन बसलेला असतो. आता सागरच्या हातामध्ये फ्लाईटची तिकीट असते, परंतु मनामध्ये मुक्ताच्या आठवणी असतात. लग्न अगोदर झालेली भेट, खरं तर ती भेट म्हणजे सईच्या दातांच्या औषधोपचारांसाठी झालेली असते, सईच्या ट्रीटमेंटसाठी झालेली असते आणि ती भेट ही सागर आणि मुक्ताची पहिली भेट असते. ज्यावेळी सागर आणि मुक्ता क्लिनिकमध्ये भेटतात त्यावेळी मुक्ता ही सागरला विचारते, अहो तुमची मुलगी दिवसाला चॉकलेट्स किती खाते? तेव्हा मात्र सागर म्हणालेला असतो, एक पण नाही, परंतु खरं उत्तर सईनेच दिलेलं असतं. सई म्हणते 10. आता मात्र सागर आणि मुक्ताला धक्काच बसतो. दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात. तर सईच्या निमित्ताने सागर आणि मुक्ताचा झालेला पहिला प्रवास. तर साखरपुड्यामध्ये मुक्ताने सईच्या अंगठीचा केलेला स्वीकार, कारण एवढ्या मोठ्या साखरपुड्यामध्ये एवढीशी छोटीशी अंगठी सईने बनवलेली असते, परंतु त्या अंगठीतही मुक्ताचं प्रेम असतं आणि मुक्ताने अगदी मनापासून त्या अंगठीचा स्वीकार केलेला असतो. हे सर्व क्षण सागरला आठवत असतात. मुक्ता आपल्यावर, आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करत आहे हे प्रत्येक क्षणी सागरला जाणवत असतं. सईचा विचार करून मुक्ताने सागरने केलेलं लग्न, परंतु त्यानंतर खऱ्या प्रेमापर्यंत, खऱ्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोचलेलं असतं. सागरने मुक्ताला दिलेलं वचन की मुक्ता मी तुम्हाला शब्द देत आहे, हा विश्वास कायम असाच राहणार आहे, हे सगळं काही सागरला आठवत असतं. तर मुक्तासोबत घालवलेले प्रत्येक क्षण सागरच्या डोळ्यासमोर येतात. सईच्या निमित्ताने एकत्र आलेले सागर आणि मुक्ता कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाच कळालेलं नसतं. सागरने मुक्ताच्या गालावर केलेली किस, तर मुक्ताने सर्वांच्या समोरच सागरच्या गालावर केलेली किस, हे सर्व दृश्य, हे सर्व प्रसंग सागरला अगदी आठवणीत असतात आणि त्या आठवणीच त्याच्या सोबत असतात. तर मुक्ता, सागर, आदित्य, सई यांनी एकत्र खेळलेले क्रिकेट आणि त्यामध्ये मुक्ता, सागर, आदित्य आणि सई यांचा फॅमिली फोटो सागरला आठवतो. सागर आपल्या हातातील तिकीट बाजूला ठेवतो आणि मोबाईल घेत त्यामध्ये असणारा फॅमिली फोटो पाहतो. फॅमिली फोटो पाहताच सागरचे अश्रू अनावर होतात. सागर मुक्ताचा फोटो पाहतो आणि मुक्ताला फोटोतच पाहत म्हणतो, मुक्ता सॉरी, मला माफ करा, आता आपली भेट कधीच होऊ शकत नाही. आता मी तुम्हाला सोडून एवढा दूर निघून जात आहे की पुन्हा कधीही येणार नाही, तुम्हाला त्रासही देणार नाही. आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप त्रास दिला, परंतु यापुढे माझा तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. आणि हो, तुम्ही अगदी खुश राहायचं आहे. या फोटोमध्ये जशी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आहे ती स्माईल कायम तशीच राहायला हवी. मला माहीत आहे तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आशू कायम तसाच ठेवेल. तुमचा मित्र आशू तुम्हाला नेहमीच खुश ठेवेल. मी मात्र ते करूच शकलो नाही, कारण आत्तापर्यंत मी फक्त तुमच्यावर संशय घेतला आणि तुमच्यावर रागरागच केला.
तर सागर म्हणतो, मला माहीत आहे सुरुवातीला सर्वजण तुम्हाला म्हणतील की तुमच्यामध्ये काही भांडणं झाली होती का, कारण त्यांचंही बोलणं अगदी योग्यच आहे. कारण आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत फक्त भांडणच केली आहेत, तुमच्यासोबत वादच घातला आहे. कधीही तुम्हाला समजून घेतलं नाही, कधीही तुमच्या मनाचा विचार केला नाही. नेहमीच स्वार्थीपणे मी फक्त तुमच्यासोबत वादच केला आहे आणि त्याच गोष्टीचं आज मला खरंच खूप वाईट वाटत आहे. परंतु नाही मुक्ता, यापुढे तसं होणार नाही, कारण मी तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जात आहे. माझी फॅमिली तुम्ही नेहमीच आपली फॅमिली म्हणून समजून घेतलात. नेहमीच तुम्ही माझ्या फॅमिलीवर अगदी जीवापाड प्रेम केलात. नाही, आता जर तुम्ही असता तर मला म्हणायला असता, हो का, माझी फॅमिली म्हणजे ती कोणीच नाही आहेत का माझे. खरं तर मुक्ता, माझी फॅमिली ही माझ्यापेक्षा तुमचीच फॅमिली आहे, कारण तुम्हीच त्यांच्यावर अगदी जीव ओवाळून टाकला आहे. खरंच जीवापाड प्रेम करता तुम्ही प्रत्येकावर. माझ्या मुलांना तुम्ही स्वतःच्या जीवाच्या पलीकडे जपता. मुक्ता, खरंच आशू म्हणायला तेच योग्य आहे. अजूनही तुमच्या मागे मुलांची लाहीन लागू शकते. मग मुक्ता, तुम्ही माझ्यासारख्या स्वार्थी अशा चिडक्या माणसासोबत लग्न का केलात. खरं तर चूक माझीच आहे. मीच तुमच्या आयुष्याचं खरंच मौल्यवान वेळ फुकट घालवला आहे. मीच तुमचं आयुष्य खराब केलं आहे. तुमच्या आयुष्यात खूप चांगला मुलगा येऊ शकला असता आणि तुमचं आयुष्य रंगाने भरून टाकलं असतं, परंतु नाही मुक्ता. म्हणूनच तर आज मी तुमच्यापासून खूप दूर जात आहे. माझ्या जाण्यानंतर तुम्ही काहीतरी तुमच्या आयुष्यात नवीन करावं, तुम्ही नवीन आयुष्याला सुरुवात करावी असंच मला वाटत आहे. मुक्ता, मला माफ करा, आपली भेट कधी होईल मला नाही माहीत, परंतु मुक्ता, तुम्हाला आता माझ्याशिवाय राहण्याची सवय करून घ्यावी लागेल. मग मी येईन परत, असं म्हणत सागर खूप रडत असतो. सागरचे अश्रू अनावर होतात, परंतु त्याचवेळी मुक्ता तिथे आलेली असते आणि मुक्ता म्हणते, हो का. आता मात्र सागरला धक्काच बसतो. सागर धक्क्यानेच पाहतो तर तिथे मुक्ता आलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही सागरच्या समोर उभी राहते आणि सागरला डिवोर्स पेपर दाखवत म्हणते, घटस्फोटाचे पेपर नको, ती हिंमत बायकोसमोर दाखवायची नाही असं म्हणत आता मुक्ता ही सागरची कॉलर पकडते आणि म्हणते, यापुढे असा घटस्फोटाचा किंवा मला सोडून जाण्याचा विचार जरी केलात ना तर सागर म्हणतो, तर आता मुक्ता ही कुठलाही विचार न करता हातामध्ये असणारे डिवोर्स पेपर फाडून टाकते आणि ती सागरला बिलगते, सागरला मिठी मारते. आता मुक्ता ही सागरला प्रेमानेच मिठी मारते, तर आता सागरही मुक्ताला प्रेमाने जवळ घेतो. आता हे सर्व दृश्य तिथे असणाऱ्या सर्वांनीच पाहिलेलं असतं. त्या दोघांचं प्रेम पाहून सर्वच जण त्यांच्यावर टाळ्यांचा वर्षाव करतात. त्या मुक्ताने आपल्या प्रेमाच्या ताकदीनेच सागरला सिंगापूरला जाण्यापासून थांबवलेलं असतं. सागर आणि मुक्ता एकत्र आलेले असतात. त्या दोघांच्या प्रेमाच्या ताकदीपुढे सावनीचं मात्र काहीच चाललेलं नसतं. सागर आणि मुक्ताला वेगळं करण्याचं स्वप्न पाहणारी सावनी आता ज्यावेळी सागर आणि मुक्ता समोर येतील त्यावेळी सावनीची होणारी फजिती पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.